श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एकदा भिक्षेच्या निमित्ताने श्री महाराज मेंढगावला आले असता तेथील श्रीमंत दगडूशेठ यांच्याकडे त्यांचा मुक्काम झाला. दरवर्षी सद्गुरू श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवात द्वादशीची पंगत ते देत असत. दगडूशेठजींची सून म्हणजे राधेश्यामची पत्नी भगवतीबाई ही अत्यंत भाविक होती व श्री महाराजांच्या ठिकाणी तिची दृढ श्रद्धा होती. तिने श्री रामरायाला मांडण्यासाठी एक खोली स्वच्छ करून दिली, परंतु त्यावेळी तिथे विद्युत आलेली नसल्यामुळे खोलीत अंधार होता. तेव्हा श्री महाराज विनायकरावला म्हणाले, श्री कृपेने यांना सर्व सुबत्ता असून कशाचीही कमी नाही. तेव्हा सर्व समया काढून व 2-2 वाती घालून सर्व दिवे लावावे. भगवतीबाईने दिवे लावण्यासाठी तेलाची बरणी तिथे आणून ठेवली, परंतु खोलीत अंधार असल्यामुळे व न दिसल्यामुळे श्री महाराजांचा पाय लागून तेलाची बरणी पालथी झाली आणि सर्वच तेल सांडले. ते पाहून श्री महाराजांनी हळहळ व्यक्त केली. तेव्हा भगवतीबाई म्हणाली, महाराज, घरात तेल सांडून आपण आमच्यावर कृपाच केली आहे. घरात तेल सांडणे अत्यंत चांगले असते आणि तेही श्री गुरुमाऊलीच्या पाऊलाने सांडणे म्हणजे तर भाग्य उजळण्याचेच हे लक्षण आहे. तिची निष्ठा, भक्ती व विनम्रता पाहून श्री महाराज तिच्यावर मनोमन प्रसन्न झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी रामरायाला नैवेद्य झाला, परंतु नेमके त्याच दिवशी त्यांच्या गावात तहसीलदार आले. नैवेद्य होण्यापूर्वीच हे बापलेक दोघेही लवकरच येतो असे सांगून तहसीलदाराकडे गेले. इकडे श्री रामरायाला नैवेद्य करून श्री महाराज भोजनासाठी त्यांच्यासाठी खोळंबून बसले. भगवतीबाईला श्री महाराज खोळंबून बसल्यामुळे वाईट वाटू लागले. तेव्हा तिने श्री महाराजांना आपण भोजन प्रसाद घ्यावा म्हणून विनंती केली, परंतु महाराज त्यांच्यासाठी थांबतो म्हणाले आणि सर्व त्या दोघांच्या येण्याची प्रतीक्षा करू लागले. शेवटी बऱ्याच वेळानंतर तहसीलदार परत गेल्यावर हे दोघे पितापुत्र घरी आले. ते येताच त्यांना पाहून आमच्या भगवतीबाईने रौद्रावतार धारण केला. तिचा संताप अनावर झाला होता. डोक्यावरचा पदरही जिचा कधी ढळत नव्हता ती भगवतीबाई आकाशात वीज कडकडाटावी तशी कडकडून बोलू लागली. साक्षात सद्गुरू रामराय घरी आले असताना त्यांना सोडून आपण तहसीलदारामागे धावत गेला. म्हणावं तरी काय तुम्हाला? महाराजांपेक्षा, प्रत्यक्ष रामरायापेक्षा तहसीलदार फार मोठा आहे का? सद्गुरू रामरायाला केवळ क्षणभंगूर व अशाश्वत सुखासाठी पारखं केलं तुम्ही. काय म्हणावं तुमच्या या वृत्तीला? भगवतीबाईचा हा आवेश बघून पिता पुत्र दोघेही अत्यंत खजील झाले. तिने म्हटल्याप्रमाणे आपणाकडून घडलेली अक्षम्य चूक लक्षात घेऊन त्यांनी श्री महाराजांना दंडवत घालून त्यांची विनयपूर्वक क्षमा याचना केली. नंतर सर्वांनीच भोजन प्रसाद घेतला. त्यांची सून भगवतीबाई श्री महाराजांना साक्षात परब्रह्म मानित होती आणि म्हणूनच केवळ श्री महाराजांवरील प्रेमापोटी तिने पती व श्वशुरास असे शब्दशस्त्राने ताडन केलं. श्री गुरुचरणावर अशी प्रखर श्रद्धा, निष्ठा असणारे, प्रेमभक्ती असणारे भक्तवर खरोखर आम्हा सर्व भक्त भाविकांना वंदनीय आहेत. या भगवतीबाईने श्री महाराजांवर हिंदीमधून अनेक कवनेही केली आहेत. असो, बामणीचे अवधूत देशपांडे अंढेराच्या शंकर महाराजांचे नातू. दौहित्र म्हणजे मुलीचे चिरंजीव. ते अत्यंत सात्विक वृत्तीचे असून साधू स्वभावाचे होते. सुनेने सासूला फार त्रास दिल्याच्या काही घटना त्यांच्या ऐकण्यात आल्या, तेव्हा आपल्या आईला आपल्या पत्नीपासून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी लग्नच केलं नाही. ते सर्व काळ आईची सेवा करीत असत. बहुतेक वेळा सोवळ्यातच राहत. सोवळ्यात स्वयंपाक करून आईला जेवू घालीत व आपणही नेहमी सोवळ्यातच भोजन करीत असत. श्री महाराजांच्या चरणी त्यांची दृढ निष्ठा होती. एकदा श्री महाराज बामणीला आले असता ते महाराजांच्या दर्शनास आले. तेव्हा तेथील मंडळींनी त्यांना भोजन प्रसाद घेण्याचा आग्रह केला. तेही प्रसाद घेण्यास तयार झाले, परंतु महाराजांचे जेवण केव्हाच होऊन गेले होते आणि आता सोवळ्यातलं अन्न काहीच शिल्लक नव्हतं हे त्यांच्या कानावर आलं. तेव्हा ते या मंडळींना म्हणाले, अन्न ओवळ्यात झालं असलं तरी महाराजांचा प्रसाद आहे तो. केवळ श्री महाराजांनी त्या अन्नाच्या ताटाला स्पर्श करून मला द्यावा.
श्री महाराजांनाही सोवळ्यात जेवण्याचं त्यांचं हे व्रत माहीत होतं. तेव्हा महाराज म्हणाले, थांबा, मी आत्ता सोवळं नेसतो आणि पात्राला स्पर्श करून तुम्हाला देतो. तेव्हा ते महाराजांना नमस्कार करून म्हणाले, नको महाराज, आपण सोवळं नेसू नका. आपण नित्य सोवळ्यातच तर असता. आपण असंच गादीवर बसून केवळ या अन्नाच्या ताटाला स्पर्श केला तरी पुरे आहे. पुढे म्हणाले, केवळ आपल्या दर्शनानेच पुण्यलाभ होतो. पतितजनांना तर केवळ स्पर्शाने पावन करणारे आहात आपण. आपण प्रसाद घेतला म्हणजे संपूर्ण जीवन उजळून निघेल माझं. शेवटी महाराजांनी गादीवर बसून त्या अन्नाच्या ताटाला स्पर्श करून दिलेला प्रसाद त्यांनी भक्तिपूर्वक सेवन केला. श्री महाराजांचा प्रसाद घेताना त्यांना सोवळे नडले नाही. असो. साधक हो, वाटूर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान पर्णकुटीला आग लागली. पर्णकुटीत असलेले इतर साहित्य मंडळींनी लगेच बाहेर काढले, परंतु एकनाथ महाराजांच्या पादुका या संगमरवरी व स्थापित केलेल्या असल्यामुळे त्या हलविता आल्या नाहीत. गावातील मंडळींनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना विचारून व त्यांनी सांगितलेलं प्रायश्चित्त घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.